झी मराठी, चर्चाही होणारच। चंदगड तालुक्यात गाजत असलेल्या मळवीवाडी तुडिये येथील गट नंबर 230 मधील सरकारी हक्काच्या जमीन प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय। मळवीवाडी सरकारी जमीन प्रकरणातील सर्व संशयित आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी बसवंत बडसकर यांनी केली आहे। या प्रकरणातील कथित बनावट आदेशाची चौकशी झाल्यानंतर संबंधित जमीन पुन्हा सरकारच्या हक्कात घेण्यात आली। मात्र केवळ कथित बनावट आदेश तयार करणाऱ्या व्यक्ती किंवा संबंधित महसुली प्रक्रियेपुरता तपास मर्यादित न ठेवता या आदेशाच्या आधारे झालेल्या खरेदी विक्री व्यवहाराची संपूर्ण साखळी तपासावी अशी मागणी करण्यात आली। महसुली आदेश, फेरफार नोंदी, संबंधित कागदपत्र, खरेदी खत आणि व्यवहाराशी संबंधित संपूर्ण नोंदवही तपास यंत्रणेच्या माध्यमातून पडताळून पाहावी। तसेच फरारी आरोपी यांना तात्काळ ताब्यात घ्यावं। स्टॅम्प वेंडर, फेरफार करणारे अधिकारी, व्यवहार मध्यस्थी करणारे एजंट, जमीन घेणारे व विकणारे यांची कसून चौकशी केल्यास सर्व आरोपी पकडले जातील। त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सर्व अंगांनी तपास करत जनतेसमोर सत्य बाहेर आणावं अशी मागणी होते। सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील, चंदगड। सध्या चंदगड तालुक्यातील मळवीवाडी ह्या प्रकरणामध्ये अनेक धागेदोरे सापडण्याची शक्यता असून चंदगडमध्ये हे प्रकरण अधिक तापलेलं आहे। अशामध्येच गडिंग्लज डीवायएसपी कार्यालयाकडून काय कारवाई केली जाणार हे पाहणं लोकांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे। एक आरोपीवर गुन्हा झालेला असून सध्या ते आरोपी फरार आहेत। त्यामुळे समाजामध्ये सर्व जे काही आरोपी असतील ते तात्काळ पकडण्यात यावे अशी मागणी मळवीवाडी येथील त्या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे। बसवंत बडसकर यांनीही तात्काळ यावर सर्व यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा राबवून सर्व जे काही संशयित आरोपी असतील त्यांना पकडण्यात यावे अशी मागणी धरलेली आहे। काय मागणी आहे त्यांची आपण पाहणार आहोत। माझं नाव बसवंत केदारी बडसकर आहे। मी तुडी गावचा रहिवासी आहे आणि सदर जे आता प्रकरण घडलेलं आहे तुडी मळवीवाडी गट नंबर 230 हे प्रकरण मीच उघडकीला आणलेलं आहे आणि त्याचा RTI मागवला असता हे साधारण प्रकरण बाहेर पडलेलं आहे। सरकारी जमीन वर्ग 2 वर्ग 1 हे जे करण्यात आले आहे आणि त्याच्यामध्ये बरीच साखळी आहे असा लोकांचा आरोप होतोय। काय म्हणणं आहे तुमचं यावर? नाही, त्याच्यामध्ये आता तहसील कार्यालयापासून चंदगडचा यांचा पूर्ण यांचा सहभाग आहे। कारण हे पत्र जे आहे हे पूर्ण तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय इथून सगळ्या सर्कलकडून इकडून साऱ्याकडून फिरलेलं आहे आणि त्यांना कसा काय संशय आला नाही। आणि आता जी FIR झालेली आहे त्याच्यामध्ये काहीतरी नायब तहसीलदारांनी काहीतरी हे केलेलं आहे की आमच्या कर्मचाऱ्यावरती दबाव आणून हे प्रकरण केलेलं आहे। मग दबाव आणला असता त्यांनी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं की आमच्या कर्मचाऱ्यावरती दबाव आणून हे केलेलं आहे। त्या कर्मचाऱ्यांनी का केलं नाही? आज जर हे प्रकरण उघडकीला होतंय मग त्यांनी आज का बोलून दाखवले की आमच्यावरती दबाव आणून केला? मग अशी किती प्रकरण केली त्यांनी दबाव आणून? आता जे प्रकरण उघडकीला आलेलं आहे त्याच्यामध्ये एकट्यानेच हा रोल निभावलेला आहे का? तहसीलदारचा, तलाठीचा, सर्कलचा, असं एकंदरीत हे प्रकरण दाखवण्यात येत आहे की त्यानंच केलेलं आहे। पण याच्यामध्ये आता त्यांना आणला असेल आदेश बनवून, काहीतरी झालं असेल, पण जे पुढे प्रोसेस झालं हे पूर्ण प्रोसेस अधिकाऱ्यानेच केलंय ना। तहसीलदार असो, सर्कल असो, तलाठी असो। चौकशीचा भाग म्हणून तुम्हाला काय माहिती मिळाली का? चौकशीचं आता तसं जर बोलला तर अजून चौकशी तर काहीतरी एक लहान प्रकरण आहे असं चालवायला त्यांनी, कारण हे प्रकरण फार मोठं आहे पण याचं कोणी असं गंभीर दखल काही घेत नाहीत झालेत। आणि सदर जर शेतकऱ्यांची जर कसून चौकशी केली तर हे प्रकरण उघड होणारच आहे। कारण त्यांनी सरकारी जमीन, कारण आमच्याकडे एवढे अर्ज पडलेत जिल्हाधिकाऱ्यालयाकडे सरकारी जमिनीची मागणीसाठी, पण ते कुठलेही हे झालेले नाही आहेत। पण यांची 2 महिन्यामध्ये यांच्या नावावरती जमीन चढते आणि 2 महिन्यात म्हणजे 15 दिवसातच ती जमीन विकतात। मग या शेतकऱ्यांची कसून चौकशी केल्यानंतर हे प्रकरण आणखी उघड होण्याची शक्यता आहे। पण या लोकांची चौकशी का करत नाही प्रशासन, हेच मला जरा हे वाटायलंय। कुणाच्या दबावापुढे हे प्रशासन काम करत आहे हे पण जरा बघण्याची गरज आहे। गुन्हा नोंद झालेला आहे, कोणतरी तातोबा आहे, तो अद्याप फरारी आहे। मग मला असं डाऊट आहे की त्याला एकट्याला पुढे करून बाकीचे जे अधिकारी जे कोण सहभागी आहेत ते त्या प्रकरणावरती पडदा झाकण्याचं काम करत आहेत असं मला वाटायलंय। कारण हे एकट्यांना तातोबाने केलेलं नाहीये। तातोबाच तहसीलदार होता का? सर्कल तातोबाच होता का? सध्या तुमची प्रशासनाकडे, जिल्हा प्रशासनाकडे काय मागणी आहे? सध्या माझी मागणी असंच आहे, जो अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट आदेश त्यांनी प्राप्त करून जे हे प्रकरण केलेलं आहे तो आदेश नेमका आला कुठून आणि तो आदेश जिथून आला, म्हणजे जिथून बनवून आला तो नेमका कार्यालयातूनच आलाय का इथं डुप्लिकेट बनवलाय याची सुद्धा चौकशी केली पाहिजे आणि म्हणजे त्या दृष्टीने तो तपास पण केला पाहिजे। आता या प्रकरणामध्ये जे काही देना घेणारे आहेत, जे बनावट आहेत, या सर्वांची चौकशी कसून झाली पाहिजे। अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि पूर्णपणे आता कसं झालंय खेड्यामध्ये हे सर्व पैशांच्या दबावामुळे प्रकरण झाकून जाणार अशी गावामध्ये आमच्या चर्चा आहे। आणि हा कुठेतरी म्हणजे महसूल विभागानं आपला जो हे आहे विश्वास लोकांवरचा तो दाखवला पाहिजे, नाहीतर हे पैशाच्या जोरावरती सर्व प्रकरण मिटून टाकणार
हे सर्व अशा गावामध्ये आमच्या चर्चा चालू आहेत. त्यामुळे प्रशासनाने याच्यावरती गंभीर दखल घेऊन हे करायला पाहिजेत. नाहीतर हे प्रकरण जर यांनी दाबले किंवा कुठल्याही याच्यावरती यांनी कारवाई न करता हे प्रकरण असंच मिटवले तर लोकांचा विश्वास हा म्हणजे सरकारवरून किंवा न्याय याच्यावरून उडून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे काही आहे ते सर्व लोकांसमोर आणण्याची माझी मागणी आहे.